देवाची स्तुती असो प्रियानो. आज देवाचं वचन आपल्यापर्यंत येणार आहे आणि मी मगाशी म्हटलं रेव्हरंड प्रीतम कसबे देणार आहे, परंतु आज त्यांची मिसेस पास्टर प्रियानो प्रियांका कसबे ही आपल्याला देवाचं वचन देणार आहे. त्यांची ओळख नव्याने प्रियानो करून देण्याची गरज नाही, परंतु एक ओळख आता नवीन मिळालेली आहे, ती म्हणजे या मागील दिवसांमध्ये जी वार्षिक सभा झाली त्यांना त्याच्यामध्ये पास्टर म्हणून प्रियानो सनद मिळालेली आहे म्हणून आपण. आणि मराठी चर्च ऑफ द नॅझरीन खोपोली मराठी भक्ती त्यांनी प्रियानो सुरू केलेली आहे, त्यामध्ये प्रियानो त्या पाळकी सेवा म्हणून प्रियानो कार्य करत आहेत. तर यावेळेला पुढचा वेळ मी त्यांच्या हातात देत आहे. देवाचं वचन प्रियानो आपण त्यांच्याकडून ऐकूया. आपण स्वागत करूया, टाळ्या वाजवून त्यांना बोलूया प्रियानो. सर्वांना सलाम. जेव्हा आपले शिक्षक आपल्यासमोर असतात त्यावेळेस जेव्हा क्लासमध्ये जर प्रेझेंटेशन द्यायचं असेल तो सगळ्यात कठीण समय असतो स्टुडंटसाठी. आणि आज जेव्हा मी माझ्या पुन्हा एकदा मदर चर्चमध्ये जे मी आज प्रभूचं जे वचन सांगणार आहे तीच स्थिती मला आठवत आहे. जेव्हा आम्ही स्टुडंटचे प्रेझेंटेशन घेतो, जेव्हा ते स्टुडंट घाबरलेले असतात, त्याचप्रमाणे मी माझे शिक्षक आणि आध्यात्मिक पिता यांच्यासमोर जेव्हा मी वचन बोलणार आहे तीच स्थिती माझी आज होत आहे. मी परमेश्वराला धन्यवाद देते की पाळकसाहेबांनी हा वेळ माझ्यासाठी दिला की मी देवाची स्तुती करू शकते. त्याचं वचन जे आहे ते मी सांगू शकत आहे आज, म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देते. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 देते परमेश्वर पिता. खरोखर परमेश्वर पिता तू महान आहेस, अत्यंत उच्च, अत्यंत अतुलनीय तू असा आमचा परमेश्वर आहेस. खरोखर परमेश्वर पित्या तुझी तुलना परमेश्वर पिता आम्ही कुठल्याही देवपा गोष्टीसोबत कुठल्याही व्यक्तीसोबत आम्ही तुझी तुलना करू शकत नाही. इतका महान इतका पवित्र असा तू आमचा परमेश्वर आहेस. होय बाप्पा, आम्हाला परमेश्वर पिता या भूतलावर आत्तापर्यंत परमेश्वर पिता तू आम्हाला अद्भुत रीतीने सांभाळलेला आहेस. आमच्या सर्व गरजा परमेश्वर पिता तू पूर्ण केल्यास. सर्व आजारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून, दुःखापासून परमेश्वर पिता तू आम्हाला आत्तापर्यंत देवपा सांभाळलंस, त्यामधून बाहेर काढलंस. खरोखर आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता. विशेष करून या समय देवपा मी प्रार्थना करत आहे, जे काही देवपा मी जे वचन आज देवपा बोलणार आहे परमेश्वर पिता, विशेष करून देवपा मी तुझ्याकडे सहाय्यक मागते परमेश्वर पिता. बापा तू माझ्या जिभेला, ओठाला देवपा तू स्पर्श कर, माझ्या बुद्धीला तू स्पर्श कर, जेणेकरून देवपा जे काही वचन देवपा मी बोलणार आहे, जे शब्द देवपा माझ्या मुखामधून निघणार आहेत परमेश्वर पिता, ते सर्व शब्द तुझ्याद्वारे असतील असं तू होऊ दे देवपा. तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य परमेश्वर पिता तू मला पुरव आणि परमेश्वर पिता तुझं वचन जसंच्या तसं सांगण्यासाठी देवपा तू मला सहाय्याने मदत कर. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि पैतरण मागते म्हणून तो ऐक. आमेन. आजचं जे शास्त्रभागाचं जे वचन आहे ते आहे निर्गम याचा 2रा अध्याय वचन 1 ते 10. निर्गम याचा 2रा अध्याय वचन 1 ते 10. जर कुणाला मिळालं असेल तर कृपा करून मोठ्या आवाजामध्ये तुम्ही हे वचन बोलू शकता. निर्गमन याचा 2रा अध्याय वचन 1 ते 10. जर कोणाला मिळालं असेल तर कृपा करून मोठ्याने वाचा. निर्गम याचा 2रा अध्याय वचन 1 ते 10.
नदीवरती स्नान करत असताना तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता नवाळ्यामध्ये एकेकाला तिच्या नजरेस पडला. तो आवाज तिने आपल्या एका दासीस सांगितले. तो उठून पाहता तिच्या दृष्टीत आणि त्याला तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवळा आला. ती म्हणाली, हे कोणीतरी धोक्याचा बालक आहे. हे तेव्हा त्या बालकाची बहीण हारूच्या मुलीस म्हणाली, आपणाकरिता मुला दूध काढवायचे इकडे स्त्रियाकडून एकत्रित बोलवता. हारूच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलाव. तेव्हा ती जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. हारूच्या मुलीने तिला म्हटले, या मुलाला घेऊन जा आणि माझ्याकरिता त्याला दूध काढ, म्हणजे मी तिला वेतन देईल. मग ती स्त्री त्याला घेऊन गेली व दूध काढलं. हे मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन हारूच्या मुलाकडे मुलीकडे गेली आणि तिचा पुत्र तिने त्याचे नाव मोशे ठेवले. ती म्हणाली, मी त्याला पाण्याचे सांगितले. थँक्यू आंटी. जेव्हा आपण हा शास्त्रभाग वाचतो 2 अध्याय वचन 1 ते 10, तर यामध्ये आपल्याला जो मोशेचा जन्म जो आहे याच्याविषयी आपल्याला समजते. आणि जर आपण दुसरं जर वचन वाचलं तर इथं लिहिले ती स्त्री, म्हणजे यामध्ये कुठेही त्या स्त्रीचा उल्लेख किंवा तिचं नाव इथे आलेलं नाही आहे. म्हणजे ती कोण होती, तिचं नाव काय आहे ते या अध्यायामध्ये नाही आहे. परंतु जर आपण निर्गमन याचा 6वा अध्याय आणि वचन 20 जर वाचलं तर तिथे ती आई जी आहे त्या आईचं नावाचा उल्लेख आलेला आहे. ते वचन मी तुमच्यासमोर वाचते. अमरामाने आपली आत्या योखबेद ही बायको केली, तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले. म्हणजे जी इथे जो उल्लेख जो आहे ती स्त्री म्हणजे आहे योखबेद. योखबेदचा उल्लेख इथे आलेला आहे. योखबेद ही अहरोन व मोशेची आई होती. तसेच तिला एक मुलगी देखील होती. आणि आज आपण एक विश्वासू आई काय असते किंवा आपण आईला विश्वासूपणाचं जे पदक आहे, जे सन्मान आहे, आपण कसं देऊ शकतो, काय गोष्टी केल्यामुळं आपण देऊ शकतो ते आज आपण पाहणार आहे. तर माझं जे शीर्षक आहे ते आहे विश्वासू आई. आज आपण काही कॅरेक्टरिस्टिक तिचे पाहणार आहोत की का मुळं योखबेदला एक विश्वासू आई हे म्हणण्यात आलेलं आहे. जर आपण पाहिलं तिची 3 जी मुलं होती, अहरोन, मोशे आणि मिरियम, तर हे 3ही मुलं देवाच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला दिलं होतं. जो अहरोन होता तो इस्रायलाचा पहिला महायाजक बनला होता. मोशे जो आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे, मोशेने ज्या बंदीग्रस्तातून या लोकांना बाहेर काढले होते, मोशेच्याद्वारे परमेश्वराने हे कार्य केलं. आणि जी मिरियम जी होती ती देखील एक सुंदर अशी संदेष्टी कवी असं इतिहासामध्ये नोंद तिची झालेली आहे. म्हणजे असे 3 तिचे जे लेकरं होते ते 3ही लेकरं तिने परमेश्वराच्या सेवेसाठी वाहिले होते. आणि ते का बरं ते लेकरं परमेश्वराच्या सेवेसाठी आले, ते कारण तिच्या विश्वासाच्याद्वारे. तर आज आपण तेच पाहणार आहोत की तिचा विश्वास कसा होता आणि त्यासारखा विश्वास आपला आहे का, हे आज आपण परीक्षण करणार आहोत. योखबेद जर याचा अर्थ जर आपण बघितला तर योखबेदाचा अर्थ असा होतो की देवाचे गौरव किंवा देवाचा सन्मान. तिने तिच्या जीवनाद्वारे देवाला कशाप्रकारे गौरव दिला, कशाप्रकारे सन्मान दिला, आज आपण हे पाहणार आहोत. आणि जर जे 3 वेगवेगळे मुद्दे आज मी तुमच्यासमोर ठेवणार आहे की तिचं ज्या नावाचा जो अर्थ होता त्या अर्थाप्रमाणे तिने जीवन जगले. जर आपल्या स्वतःला जर आपल्या नावाचा जर अर्थ माहीत आहे तर आपण स्वतःला विचारलं पाहिजे की मी माझं जो नाव जे मला मिळालेलं आहे त्या नावाप्रमाणे मी जीवन जगत आहे का. कारण आपण खूप म्हणजे जेव्हा आमची जेव्हा पहिली कन्या झाली जस्पर, आम्ही खूप नावं शोधले आणि त्या जस्पर याचा अर्थ असं होतो की ते एक रत्न आहे आणि जे नवीन यरुशलेमची जे निर्माण होणार आहे त्याचा जो बेस आहे तो रत्नांचा आहे आणि त्यापैकी एक रत्न आहे जास्पर. आणि त्याचप्रमाणे त्याचा अर्थ असा देखील होतो की शुद्धतेचं एक प्रतीक आहे, शुद्धता असा हा तो अर्थ आहे. मग आपण जो अर्थ तिला आम्ही दिलेला आहे, आम्ही वारंवार सांगतो की तुझ्या नावाचा अर्थ काय आहे. तुझला नाव असंच मिळालं नाही आहे. जेनेटचं जेव्हा आम्ही नाव ठेवलं ते देखील अर्थपूर्ण नाव ठेवलं की जेनेटचा अर्थ असा आहे की गॉड इज मर्सीफुल. देवाची दया कशा प्रकारे तिच्यावर झाली
त्यासाठी आम्ही तिचं नाव हे ठेवलेलं आहे जेनेट. तो प्रत्येकाचे नावाचे अर्थ हे वेगवेगळे असतात आणि त्या अर्थाप्रमाणे आपण जीवन जगतो का हे बघायला पाहिजे. योखबेदचं सुद्धा नावाचा अर्थ हा होता देवाचा सन्मान, देवाचा गौरव, आणि तिने ते देवाचा सन्मान जो आहे, देवाचं जे गौरव आहे, तिने तिच्या जीवनाद्वारे दिले. पहिला जो मुद्दा आहे तो असा आहे की स्वतः प्रभूवर विश्वास ठेवा. म्हणजे जर आपल्याला असं वाटतं की आपली मुले परमेश्वरावर विश्वास ठेवली पाहिजे, त्यासाठी स्वतः आधी आपल्याला कृती करायची आहे, ती म्हणजे स्वतः देवावर विश्वास ठेवा. जेव्हा आपण पहिलं आणि दुसरं वचन वाचतो तर पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. किती महिने लपवून ठेवले? 3. आणि याचं कारण काय आहे? जर आपण याचा जर पहिला अध्याय वाचला आणि 21वं वचन जर वाचलं, त्यामध्ये आपल्याला समजतं की तिने 3 महिने बालकाला का लपवून ठेवलं. मी तुमच्यासमोर वचन वाचते, 21 व 22. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्याची घराणी स्थापित केली. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा. म्हणजे फारो जो राजा होता त्याची ही आज्ञा होती की इस्रायल वंशामध्ये जो मुलगा जन्मेल तो मुलगा काय मारून टाकायचा, त्याला कुठं टाकून द्यायचं आहे? नदीत फेकून द्यायचं आहे. आणि जर मुलगी जर जन्माला आलेली असेल तर काय करायचं आहे? तिला काही करू नका, तिला तसंच ठेवा. आणि हे सर्व काही कोणाला माहिती होतं? योखबेदला माहिती होतं. म्हणून इथे उल्लेख आहे की तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. जेव्हा कल्पना करा की जेव्हा तिला कळालं की मी गर्भवती आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये गर्भधारणा हे खूप सुंदर असं आपण म्हणू शकतो की तो प्रवास आहे. प्रत्येक जेव्हा लग्न होतं, लग्नाचे काही वर्ष उलटतात, तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मी देखील आई बनावी, मला देखील माझं स्वतःचं मूल असावं आणि मला कोणीतरी आई म्हणणारं असावं. जेव्हा योखबेदला देखील कळलं की मी आई होणार आहे, किती तिला आनंद झाला असेल. परंतु तो जो समय होता तो खूप कठीण असा समय होता. तिला आनंद झाला तर असेल, परंतु कुठल्या तरी हृदयाच्या कपाट्यामध्ये तिला दुःख देखील असेल. का? कारण तिला माहीत होतं की राजाचा जो आदेश आहे तो काय आहे? जर मुलगा झाला तर त्याला मारून टाकण्यात येणार आहे. म्हणजे तिचा जो आनंद आहे तो आनंद देखील तिला कदाचित व्यक्त करता आला नसेल. तिच्या मनामध्ये भीती असेल की जर 9 महिने जर उलटले आणि जर मला मुलगा झाला तर त्याचं काय होईल. म्हणजे तिची कल्पना आपण करू देखील शकत नाही. अशा काळामध्ये ती राहत होती. तरी देखील तिचा स्वतःचा विश्वास एवढा प्रबळ होता की ती घाबरली नाही. आणि तिने काय केलं? जेव्हा तिला मुलगा झाला त्याच्यानंतर तिने 3 महिने लपवून ठेवले. आणि 3 महिने लपवून यासाठी ठेवू शकली ती कारण तिचा विश्वास होता की जर परमेश्वराने ही देणगी मला दिली आहे तर हे कोणीही माझ्यापासून काढू शकत नाही. परमेश्वराने जे दिलं आहे ते कोणीही माझं हिरावून घेऊ शकत नाही, असा तिचा विश्वास होता. त्या विश्वासाच्या द्वारेच तिने 3 महिने त्या बालकाला लपवून ठेवले. किती सुंदर तिचा विश्वास. असा विश्वास आज आपला आहे का? जर आता आपण सगळेजण आपण अशा जगामध्ये वावरत आहोत की आपण उघडपणे परमेश्वराची स्तुती करू शकत नाही. असे काही ठिकाणं आहेत की तिथे उघडपणे करू शकत नाही, देवाचं वचन सांगू शकत नाही. परंतु परमेश्वराने ही जागा इतकी सुंदर आपल्याला दिली आहे की आपण परमेश्वराचं वचन सांगू शकतो, इतरांना ऐकू शकतो आपण. आणि कधीकधी जर सपोज आपल्या घरी जर कोणी अविश्वासणारे जर आले आणि जर आपल्याला त्यांना देवाचं वचन जर सांगायचं, आपला विश्वास जर सांगायचा आहे, तर त्यासाठी आपली कृती महत्त्वाची आहे की आपण आपलं जीवनाचं वर्तन कसं काय आहे, त्या वर्तनाद्वारे देखील आपण त्यांना आपला विश्वास दर्शवू शकतो. आणि हाच विश्वास योखबेदमध्ये होता. त्या विश्वासाच्या द्वारे तिने बालकाला 3 महिने लपवून ठेवलं. आपण वचन वाचूया. इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 23.
मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. प्रेज लॉर्ड. म्हणजे ते वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण ते मूल कसं होतं? सुंदर होतं. आणि त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. जो विश्वास जो आहे, विश्वास आपण यामध्ये आपण असं सांगू शकतो की फक्त आईचा तर विश्वास नव्हता, परंतु त्या बापाचा देखील तितकाच विश्वास होता. आणि त्या दोघांच्या विश्वासाने त्या बालकाला त्यांनी 3 महिने लपवून ठेवले. म्हणजे दोघांना देखील माहीत होतं की राजाची आज्ञा काय आहे. जेव्हा राजाला समजेल की यांनी माझी आज्ञा मोडली तर काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, केवळ आम्हालाच दंड होणार नाही, परंतु त्यांची जी 2 लेकरं होती, अहरोन आणि मिरियम, त्या दोघांना देखील राजा दंड देऊ शकतो. त्या पूर्ण कुटुंबाचा तो नाश करू शकतो राजा, हे त्यांना माहिती होतं जर आपण राजाची अवज्ञा मोडली तर. परंतु तरी देखील ते त्या राजाच्या आज्ञेला त्यांना भय वाटले नाही, कारण त्यांनी परमेश्वरावर भरोसा ठेवला होता. काय आपण आजही या जे इतर आपल्या मनामध्ये भय आहे का कुठल्या गोष्टीचे? भय म्हणजे आपण फक्त इतर लोकांना नाही, परंतु काय आज आपल्याला असं भय आहे का की माझं कसं होणार आहे, माझ्या लेकरांचं काय होणार आहे, किंवा आमच्या घरामध्ये दुःखाचं जे भय आहे किंवा संकटाचं जे भय आहे ते भय तुमच्यामध्ये आहे का? कारण जर हे भय असेल तर आज माझ्या प्रियानो हे भय पूर्णपणे काढून टाका, कारण परमेश्वर आपल्यासोबत आहे. त्यांना हे देखील वाटलं नाही की माझ्या माझी जी दुसरे 2 लेकरं आहे किंवा माझं जे घराणं आहे त्यांचं काय होईल, त्यांना हे नाही. परंतु त्यांनी काय केलं? परमेश्वरावर भरोसा ठेवला. जर आपण रोमकरास प्रेषितांचे कृत्य जर वाचलं तर त्यामध्ये देखील एक सुंदर असं वचन आहे. पेत्र व प्रेषित म्हणतात की मनुष्यापेक्षा परमेश्वराचे भय बाळगा. आपल्याला काय करायचं आहे? मनुष्यावर भरोसा नाही ठेवायचा आहे, परंतु काय करायचं आहे? परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे. आणि हाच विश्वास या दोन्ही उभयांतांनी दाखवला. दुसरी जी गोष्ट आहे, जो विश्वास म्हणजे स्वतःचा विश्वास कसा असला पाहिजे. तुमच्या मुलांसाठी देवाचा विशेष उद्देश आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जर माझं जे लेकरू आहे त्या प्रत्येक लेकरासाठी परमेश्वराची योजना आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे, हे आपण निरखलं पाहिजे. जर आपण वचन वाचलं स्तोत्रसंहिता 139 आणि याचा 13 व 16 वचन. स्तोत्रसंहिता 139 व गीत आहे 13-16. तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले आहे. म्हणजे इथे स्पष्टपणे दिलेलं आहे की आपला प्रत्येक आयुष्याचा प्रत्येक क्षण हा त्याच्या वहीमध्ये काय केलेला आहे? नमूद केलेला आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा जी योजना आहे ती योजना पहिलेच परमेश्वराने आखलेली आहे. आज मला माहिती नव्हतं काही वर्षापूर्वी की मी देवाचं वचन सांगू शकेल, मी इथे उभं राहून प्रीच करू शकेल, किंवा मला जसं पाळक साहेबांनी सांगितलं की यावर्षी जी आमची असेंब्ली आहे तिथे डिस्ट्रिक्ट प्रीचर लायसन म्हणून मला देण्यात आलं. मला कल्पना नव्हती की हे मला कधी मिळेल, परंतु कदाचित ही त्याची योजना होती आणि ती योजना त्याने माझ्या जीवनाद्वारे पूर्ण केली. ही योजना आपल्याला ओळखलं पाहिजे. जर आपण इर्मयाचं देखील उदाहरण बघितलं तर इर्मयाला देखील परमेश्वराने त्याची गर्भधारणा होण्याच्या आधीच त्याला निवडलं होतं एक संदेष्टा म्हणून.
म्हणजे प्रत्येकाला परमेश्वराने काही ना काही उद्देशाने या जगात पाठवलेलं आहे. असंच जन्म दिलेला नाही आहे, तो उद्देश समजणं गरजेचं आहे. आणि या दोन्ही उभयंतांना देखील माहीत होतं की जर परमेश्वराने मला हे जे लेकरू दिलं आहे हे इतकं सुंदर आहे, तर याच्यासाठी देखील परमेश्वराची काहीतरी योजना आहे. आणि ती योजना पूर्ण होण्यासाठी आम्हाला स्वतःला विश्वासामध्ये दृढ राहिलं पाहिजे, तरच आम्ही परमेश्वराची जी योजना आहे ती योजना आम्ही पूर्ण करू शकू. दुसरा जो माझा मुद्दा आहे, जो पहिला जो आपण मुद्दा जो बघितला तो आहे की स्वतः प्रभूवर विश्वास ठेवा. म्हणजे आधी आपण स्वतः परमेश्वरावर विश्वास ठेवायला शिकायचा आहे. जर आपला स्वतःचा जर दृढ विश्वास असेल तरच आपली लेकरं आपल्याकडे बघून त्यांचा देखील विश्वास परमेश्वरावर वाढणार आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे तुमच्या मुलांवर प्रभूवर विश्वास ठेवा. जर आपण वचन वाचलं निर्गमन याचा 2 अध्याय आणि 3 व 4, आपण पहिली 2 वाचलेली आहेत, मी आता 3 व 4 वाचते. पुढे त्याला लपून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने बाळकास घालून नदीकाठच्या लव्हाळ्यात ठेवून नेले आणि त्याचे पुढे काय होते ते पाहावयास त्याची बहीण दूर उभी राहिली. 3 आणि 4 वचन. यामधून आपल्याला हे समजतं की आपल्याला मुलांना परमेश्वरावर कसा विश्वास आपण दाखवू शकतो. आपला स्वतःचा तर आपण विश्वास बघितला की आपला कसा असला पाहिजे, पण मुलांचा देखील परमेश्वरावर विश्वास कसा असावा हे आपण यामधून पाहणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे यामध्ये तो आहे की आपली जी मुलं आहे ती काय करा, परमेश्वराला देऊन टाका. 3 आणि 4 तेच दिलेलं आहे की त्या आईने काय केलं, जेव्हा 3 महिने पूर्ण झाले, जेव्हा तो मोठा झाला, आता तिला कळालं की आता मी काही त्याला लपू ठेवू शकत नाही, त्याचा आवाज होईल. आणि कदाचित त्या ठिकाणी जी घरं आहे ती एकदम छोटी छोटी असतील, शेजारी शेजारी असतील, आणि लगेच समजेल सगळ्यांना की इथे एक बाळ आहे. आणि जर जेव्हा त्यांना कळेल, राजाला कळेल, तर राजा काय करेल, येऊन त्या बाळाला काय करून टाकेल, नदीमध्ये टाकून देईल, मारून टाकेल. मग तिला माहीत आहे की आता मी जास्त दिवस याला मी लपवू शकणार नाही, माझ्या घरामध्ये ठेवू शकणार नाही. तेव्हा तिने काय योजना केली, एक पेटारा घेतला, त्याला डांबर सोडलं आणि त्याच्यामध्ये काय केलं, ते बाळ ठेवलं. आणि ते बाळ कुठं सोडून दिलं तिने, नदीमध्ये. म्हणजे किती कठीण तिने तिचं हृदय घट्ट केलं असेल. त्या बाळाला तिने 3 महिने दूध पाजलं होतं, त्या बाळाला तिने काय केलं, त्या नदीमध्ये टाकण्यासाठी तयारी केली. जेव्हा आम्हाला जस्पर झाली 1.5 महिन्याची असताना आम्ही बदलापूरमध्ये वापस गेलो, कारण मला जॉईन व्हायचं होतं 3.5 महिन्यामध्ये. आणि कठीण होतं ते की इतक्या लहानपणी लेकराला ठेवून कॉलेजला जाणं खूप कठीण आहे. परंतु ती हिंमत जी आहे ती परमेश्वराने आम्हाला दिली. आणि ते कठीण जे हृदय आपण जे म्हणतो की आईलाच फक्त परमेश्वराने हे वरदान दिलेलं आहे की तिचं मन ते घट्ट करू शकते, प्रत्येक संकटाला ती सामोरं जाऊ शकते. तेच इथं देखील हिने केलं, योखबेदने. तिने तिचं मन घट्ट केलं, त्या बाळाला त्या पेटाऱ्यामध्ये टाकलं, डांबर यासाठी चोळलं तिने, कारण ती जड व्हावी ती टोपली. आणि ती लगेच जेव्हा ती नदीमध्ये टाकेल ती लगेच बुडू नये, परंतु ती काय करेल, तरंगेल. म्हणजे तिची किती म्हणजे बुद्धीची आपण कल्पना केली पाहिजे, किती ती हुशार होती की तिला तर सोडायचं तर होतं आपल्या बालकाला, परंतु तिने तिथे देखील त्याचा काय केली, काळजी घेतली की व्यवस्थितपणे ते तरंगू शकेल, असं तिने ती योजना केली. आणि त्या पेटाऱ्यामधून तिने तिथे टाकलं. आपली मुले परमेश्वराला द्या. तिने हे सर्व का केलं, कारण तिने काय केलं, तिचं जे मूल होतं ते काय, तिने परमेश्वराला देऊन टाकलं. आता तिला माहीत होतं 3 महिने तर मी ठेवलं, मी संगोपन केलं, परंतु आता मी काय करणार आहे, त्याला त्या नदीमध्ये टाकणार आहे. आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास कोणाच्या हाती दिला आहे, तिने परमेश्वराच्या हाती दिलेला आहे. म्हणजे तिचा तो विश्वास होता की परमेश्वर माझ्या लेकराला काही देखील होऊ देणार नाही, हा विश्वास तिचा होता. आणि त्या विश्वासाने तिने परमेश्वराला आपलं लेकरू दिलं. हाच जो विश्वास आहे, जर आपण जुन्या करारामध्ये जर बघितलं तर शमूएलाची जी आई आहे हन्ना, तिचा विश्वास आपल्याला दिसतो.
तिला तिची गोष्ट सर्वांना माहीत आहे की तिला मूल होत नव्हतं. तिने रडून पूर्ण तिचं मन विश्वासाने तिने काय केली, रडून रडून प्रार्थना केली, परमेश्वराकडे मागितलं तिने मूल. आणि तिने हे देखील म्हटलं तिच्या प्रार्थनेमध्ये, जर हा आशीर्वाद जर तू मला दिला तर मी काय करेल, त्याला तुझ्या पुन्हा चरणी तुझ्या समर्पण करेल. आणि जेव्हा तिला ते लेकरू झालं, तिने काय केलं, तिने देखील दूध जेव्हा त्याचं लेकराचं तुटलं, तिने पुन्हा एकदा परमेश्वराने जे दिलं होतं ते परमेश्वराला तिने देऊन टाकलं, परमेश्वराला तिने सोपलं. हा हन्नाचा देखील विश्वास आपल्यामध्ये आहे का हे बघायला पाहिजे. ती हे विसरलं नाही की मी वचन काय दिलं होतं परमेश्वराला. एक उदाहरण यावरून मला आठवतं, एक आमच्या पाळक साहेबांनी एकदा मंडळीमध्ये एक उदाहरण दिलं होतं, सोन्याची टोपी. असंच एक कपल होतं. त्यांचं नवीन लग्न झालं, 2 वर्ष उलटले, त्यांना लेकरू झालं नाही. 3 वर्ष गेले, 10 वर्ष झाले. ते प्रार्थनेसाठी यायचे आणि मग त्यांनी 10 वर्षानंतर त्यांनी काय केलं, परमेश्वराजवळ प्रार्थना केली, विनवणी केली आणि त्यांनी एक नवस केला की आम्हाला जर तू आशीर्वाद दिला तर काय करू, आम्ही सोन्याची टोपी तुला देऊ. मग नंतर काही दिवसामध्येच त्यांना त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं आणि त्यांना आशीर्वाद जो हवा होता तो आशीर्वाद परमेश्वराने त्यांना दिला. 9 महिने उलटले, बाळ त्यांना मस्त एक छोटंसं पुत्र त्यांना झालं. आणि 1.5 महिने झाले त्याच्यानंतर त्यांनी समर्पणासाठी चर्चमध्ये घेऊन आले, डेडिकेशनसाठी घेऊन आले. तेव्हा पालकांनी डेडिकेशनची प्रार्थना वगैरे केली आणि विचारलं की तुमच्या मुलाला नाव काय ठेवायचं. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की सोन्या म्हणून आम्ही त्याचं नाव ठेवलेलं आहे. मग सर्व काय झालं, प्रार्थना झाली, सोन्यासाठी प्रार्थना करण्यात आली. आणि मग नंतर पाळक साहेबांनी त्यांना म्हटलं की तुम्ही असं वचन दिलं होतं की तुम्ही काय करणार आहे, जर परमेश्वराने हा आशीर्वाद तुम्हाला दिला तर तुम्ही काय करणार आहे, एक सोन्याची टोपी देणार आहे. मग ते म्हटले हो पाळक साहेब, आम्ही देणार आहे, आम्ही विसरलो नाही. आणि त्यांनी काय केलं, त्या सोन्याला जी टोपी घातली होती डोक्यामध्ये, ती टोपी त्यांना देऊन टाकली. हा सोन्या आणि त्याची टोपी. म्हणजे त्यांनी जो आपण म्हणू शकतो तो अर्थ कसा लावला. जे वचन ॲक्च्युली त्यांनी दिलं होतं ते वचन त्यांनी पाळलं नाही. सोन्याची टोपी म्हणजे गोल्ड, परंतु त्यांनी काय केलं, एक कापडाची जी टोपी होती ती कापडाची टोपी त्यांनी दिली. परंतु हन्ना आपलं वचन विसरली नाही. तिने जे वचन परमेश्वराला दिलं होतं की जर तू मला मूल दिलं तर ते मूल तुझ्या सेवेसाठी मी समर्पित करणार आहे, तिने ते समर्पित केलं. म्हणजे किती सुंदर तिचा विश्वास आहे, किती सुंदर ती वचनामध्ये दृढ होती. असा विश्वास किंवा असं वचनामध्ये आपण दृढ आहोत का, जे परमेश्वराला आपण जे बोलतो त्याप्रमाणे आपण कृती करतो का. हेच जे आहे योखबेदचं देखील तसंच होतं. तिने देखील काय केलं, आपला मूल परमेश्वराला देऊन टाकलं. का देऊन टाकलं, कारण देवाच्या सार्वभौम काळजीवर तिचा विश्वास होता. तिला माहिती होतं जरी मी त्याला नदीत टाकणार आहे परंतु परमेश्वर काही होऊ देणार नाही. त्याची जी सार्वभौम काळजी जी आहे ती काळजीद्वारे माझं जे लेकरू आहे ते काय होणार आहे, वाचणार आहे, असा तिचा विश्वास होता. आणि आपण वचन वाचूया, 5वं वचन. मग फारोची मुलगी नदीवर स्नान करावयास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या असता लवळ्यामध्ये तो पेटारा तिच्या नजरेस पडला. तो आणावयास तिने आपल्या एका दासीला सांगितले. आणि वचन 6. तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले आणि पहा तो मुलगा रडत होता. तिला त्याचा कळवला आला व ती म्हणाली, हे कोणातरी इब्र्याचे बालक आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, ज्या विश्वासाने आईने तो पेटारा नदीमध्ये टाकला, का टाकला, तिला माहीत होतं माझ्या मुलाला काही होणार नाही आहे. आणि तसंच घडलं. इथे परमेश्वराची देवाची जी सार्वभौम काळजी आहे, इथे ही काळजी दिसून येते की बरोबर ते पेटारा कुठं गेला, तिथे फारोची जी कन्या होती स्नान करत होती आणि तिच्याकडे तो पेटारा गेला. आणि तिने जेव्हा तो उघडला तेव्हा तिला काय दिसलं, एक सुंदरसं बालक आहे. म्हणजे ही जी काळजी जी आहे ती काळजी आपण त्याच्या जन्माच्या वेळेपासून आपण पाहू शकतो. जेव्हा प्रसूती झाली असेल योखोबेची, जी दाई होती तिथे, त्या दाईने देखील
कोणाला सांगितलं नाही की इथे मुलगा झालेला आहे. तिथे परमेश्वराची काळजी आपल्याला दिसून येते. नंतर जेव्हा पेटाऱ्यामधून 3 महिने लपवले, तिथे परमेश्वराची काळजी. 3 महिन्यामध्ये बालक रडला असेल, है ना, खूप रडतात बालक, तरीसुद्धा कोणाला समजलं नाही की इथे मुलगा आहे. म्हणजे ही एक देवाची काळजीच आपण समजू शकतो की देवाच्या काळजीमुळेच कोणालाही कळलं नाही आणि त्यांना व्यवस्थित रीतीने 3 महिने बालकाला लपवून ठेवता आलं. नंतरची जी आपण जर काळजी बघतो, कशाप्रकारे परमेश्वराने सांभाळलं. नदीमध्ये तो पेटारा टाकला तरी देखील व्यवस्थित रीतीने बरोबर फारोच्या कन्येजवळ येऊन तो थांबला, तिथेच थांबला आणि परमेश्वराने त्या नदीपासून देखील, त्या पाण्यापासून देखील त्याचा बचाव केला. तिथे देखील आपल्याला परमेश्वराची काळजी दिसून येते. आणि पुन्हा एकदा जर त्याच्या काळजीचं आपल्याला जर उदाहरण बघायचं आहे तर त्याची जी बहीण आहे ती बहीण दुरून पाहत होती की आता माझ्या भावाचं काय होणार आहे. आईने तर टाकून दिलं, परंतु तो तरंगणार आहे की डुबणार आहे हे पाहण्यासाठी ती तिथे थांबली. का? कारण तिची देखील त्या भावावर प्रीती होती आणि तो एक परमेश्वराचीच आपण एक काळजी समजू शकतो. म्हणजे परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करतो याचं उदाहरण आपण इथे पाहू शकतो. जर परमेश्वराला आपल्याला जन्म दिलेला आहे तर परमेश्वर आपल्याला कुठल्याही गोष्टीची उणीव पडू देणार नाही. जर आपण जर मत्तेकृत शुभवर्तमान जर वाचलं तर तिथे सुंदर दिलेलं आहे की परमेश्वर जे चिमण्या आहेत, पाखरं आहेत, त्यांना देखील काय खावं काय प्यावं याची काळजी करतो, तर आपण तर काय आहो, त्यांनी स्वतः त्याच्या हातांनी आपल्याला बनवलेलं आहे, है ना, त्याच्या हातांनी आपली प्रतिमा तयार केली आहे, तर तो आपली काळजी किती घेणार. काय आपला विश्वास परमेश्वरावर आहे का? का अजूनही आपण जगी गोष्टी जी आहे त्या गोष्टीकडेच आपण धाव घेतो का? ज्या जगामध्ये जे आकर्षण आहेत त्या आकर्षणावरच आपली धाव आहे का? पैसा आहे, जॉब आहे का आपण फक्त त्याकडेच वळतो का? मी हे म्हणत नाही की पैशाच्या मागे धावू नका किंवा जॉब करू नका, परंतु तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, काम करून देखील आपण परमेश्वराला गौरव देऊ शकतो, परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ शकतो. परमेश्वराचं जे वचन आहे, ज्या आज्ञा आहे त्या आज्ञा आपण पाळू शकतो. हा जो विश्वास आहे, हा विश्वास आपल्यामध्ये आहे का? आपल्या मुलांना प्रभूमध्ये वाढवा. आपल्याला काय करायचं आहे? मुलांना प्रभूमध्ये वाढवायचं आहे. आणि कशा प्रकारे आपण मुलांना प्रभूमध्ये वाढवू शकतो? पहिलं म्हणजे की आपण त्यांना चर्चमध्ये आधी आपण त्यांना आणलं पाहिजे. खूपदा असं होतं बऱ्याचशा चर्चेसमध्ये, इथे देखील जेव्हा मी पाहते तर यूथ खूप कमी आहेत, है ना. आई वडील सर्व आहेत, परंतु त्यांची जी लेकरं आहे, यूथ आहे, ते घरी आहे. फक्त इथलंच नाही, उदाहरण मी सांगत आहे, आमच्या चर्चमध्ये देखील हीच अवस्था आहे. यूथची संख्या दिवसेंदिवस चर्चमध्ये कमी होत चाललेली आहे आणि ही खूप दुःखाची गोष्ट आहे. जर आपण ट्यूशन जर लावली लेकराला तर आपण काय करतो? ट्यूशनसाठी मारतो आपण, पण ट्यूशनला पाठवतो का? कारण तिथे काय दिलेले आहेत? पैसे दिलेले आहेत. आणि काय आहे की जर तो शिकला तर तो काय होईल? मोठा काहीतरी बनेल आणि आपल्याला सपोर्ट काहीतरी करेल. ही आपली प्रत्येक आईवडिलांची ती कल्पना असते. तिथे जर आपण छडी मारतो तर आपण चर्चमध्ये आणण्यासाठी छडी का मारत नाही? लेकरं जर मोठं झाली तर आपण त्यांना काहीसुद्धा करत नाही, काहीसुद्धा बोलत नाही. आमच्यावर चर्च, आमचं जे खोपोलीचं चर्च आहे ते साऊथ इंडियन, जरा थोडंसं जास्त कल्चर तिथं आहे. आणि साऊथ इंडियन कल्चर असं आहे की लेकरांना कधीही ते मारणार नाही, कधीही बोलणार नाही. पॅम्परिंग खूप असती, ओव्हर पॅम्परिंग, आणि त्यामध्ये कधीकधी मुलं बिघडून देखील जातात. आपल्याला लेकरांवर प्रीती करायची पण आहे, परंतु देवाचं जे भय आहे ते भय त्यांना दाखवण्यासाठी, त्यांचं वचन शिकवण्यासाठी आपल्याला छडीचा देखील वापर करायचा आहे. जर आपण भजन संहिता वाचलं तर भजन संहितामध्ये देखील दिलेलं आहे की तू काय कर, त्याला ताडना कर, म्हणजे देवाचं वचन सांगण्यासाठी ताडना, म्हणजे तू त्याला छडी देखील मार. हे परमेश्वराचं जर वचन सांगतं आहे तर आपण आज का करत नाही? लेकरांना चर्चमध्ये आपल्याला काय करायचं आहे? घेऊन यायचं. एक वचन आपण वाचूया. अनुवाद
याचा 11वा अध्याय आणि वचन 18 ते 19. अनुवाद याचा 11वा अध्याय वचन 18 ते 19. जर कोणाला मिळाला असेल तर कृपा करून वाचा. 11वा अध्याय वचन 18 व 19. थँक्यू सिस्टर. इथे दिलेलं आहे की माझी वचने ध्यानीमनी साठवून ठेवा, ती चिन्हादाखल आपल्या हातास बांधा आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा. तुम्ही आपल्या मुलाबाळांना काय दिले? तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. म्हणजे इथं स्पष्टपणे परमेश्वराचं वचन हे सांगत आहे की मुलाबाळांना आपल्याला काय शिकवायचं आहे? देवाचं वचन शिकवायचं आहे. आणि केव्हा केव्हा शिकवायचं हे देखील सांगितलेलं आहे की घरी बसलेले असता, म्हणजे जर आपण घरामध्ये बसलेलो आहोत तर आपल्याला टी व्ही बघायला लावलेला नाही आहे की टी व्ही बघून एखादी सिरियल लावली आहे, परंतु आपल्याला काय करायचं? आपल्या लेकरांसोबत देवाचं वचनाविषयी बोलायचं आहे, त्यांना शिकवायचं आहे. मार्गाने चालत असता जर आपण आपल्या लेकरांसोबत जर कुठं जात आहोत तेव्हा देखील आपल्याला देवाचं वचन त्यांना शिकवायचं आहे. निजता म्हणजे जर जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा देखील, झोपण्यापूर्वी देखील तुम्हाला काय करायचं आहे? देवाचं वचन त्यांना शिकवायचं आहे. आणि उठता म्हणजे उठल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे? लेकरांना देवाचं वचनाची शिकवण ही द्यायची आहे. काय ती शिकवण आज आपण देतोय का आपण आपल्या लेकरांना? योखवेदने कदाचित हे सर्व काही जे नियम जे दिलेले आहेत हे नियम कदाचित मोशेला, अहरोनला, मिरियमला सांगितलेले असतील. मोशेला सांगितलेले असतील की कशा प्रकारे अब्राहम नंतर नोहाची गोष्ट कदाचित सांगितलं असेल. आणि अब्राहमाला जे दिलेलं वचन जे आहे की 400 वर्षानंतर इस्रायलामधून काय करणार? लोकांची सुटका. कदाचित ह्या सर्व घटना मोशेला कदाचित त्याच्या मनामध्ये बिंबवल्या असतील. आणि यामुळे कदाचित मोशे जो आहे आपल्याला दिसतो की नंतर जाऊन काय करतो? देवाचा एक संदेष्टा बनतो. त्याच्याद्वारे देखील यहोवाने काय केलेलं आहे? कार्य केलेलं आहे. आणि तिच्याकडे फार वेळ नव्हता. जर आपण वचन बघितलं, निर्गमन याचा 2रा अध्याय जो आपण आजचा जो आपला मननाचा जो शास्त्रभाग आहे जर आपण बघितलं तर तिच्याकडे फार वेळ नव्हता. 10वं वचन आहे, ते मूल मोठे झाले तेव्हा ती त्याला घेऊन फारोच्या मुलीकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून बाहेर काढले आहे. जर आपण ह्याच्या आधीचं जर वचन बघितलं तर काय इथे परमेश्वराचं जे कार्य आहे हे इतकं सुंदर आहे की जेव्हा फारोला ते बालक मिळालं आणि तिला वाटलं की आता काय करा, या बालकाला एका दायिनीची गरज आहे, एक दूध पाजणारीची गरज आहे, हे लहान आहे. तेव्हा तिथे मिरियम तर लांबून पाहतच होती की ह्याचं काय होतं. आणि ती काय करते? बिलकुल क्षण ती वाया घालवत नाही, इतकी हुशार, बिलकुल क्षण वाया घालत नाही. लगेच ती तिथे येते आणि ती काय म्हणते की मला माहीत आहे की हिची जे तुमची जी मदत आहे ती कोण करू शकेल. आणि तिने काय केलं? तिच्या आईला, म्हणजे जो ॲक्च्युअलमध्ये जी आई त्या लेकराची होती योखबेद, तिला घेऊन आली आणि ते लेकरू फारोने तिला देऊन टाकलं. किती सुंदर परमेश्वराचं कार्य इथे आहे. म्हणजे तिने तर सोपवलं होतं, पुन्हा परमेश्वराने काय केलं? तिला दिलं. जे तिचं होतं ते परमेश्वराने तिला दिलं. आणि तिने तिला दूध पाजलं. आणि दूध पाजल्यानंतर कदाचित 5-6 वर्ष तो तिच्याकडे राहिला असेल. आणि तिने काय केलं? पुन्हा एकदा त्या फारोच्या कन्येकडे आणून त्याला सोडलं. म्हणजे या 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये तिने इतकी सुंदर शिकवणूक त्या मोशेला दिली आहे की आपण बघू शकतो की मोशे मोठे जाऊन काय बनला? एक संदेष्टा बनला. काय अशा प्रकारचं शिकवण आपण आपल्या लेकरांना देतो काय? आपली लेकरं तर याच्यासारखी नाही आहे, योग्यबेदसारखी. आपल्याजवळ तर ते आयुष्यभरासाठी आहेत, आपल्याकडून ते कोणी काढून घेणार देखील नाही आहे. परंतु जितका वेळ आपल्यासोबत आपली लेकरं आहेत त्या कालावधीमध्ये आपण आपल्या लेकरांना देवाचं जे रहस्य आहे, देवाचं जे वचन आहे, देवाची जी आज्ञा आहे ती आपण त्यांना शिकवतो का?
की एक ख्रिस्त जीवन कसं जगावं हे आपण त्यांना सांगतो काय, हे आज प्रश्नचिन्ह आहे. आणि हे योखोबेदने सुंदरपणे आपल्या तीनही लेकरांना शिकवलं, जेणेकरून अहोरोन देखील महायाजक बनला, मोशे देखील एक संदेष्टा बनला आणि मिरियम देखील काय बनली आहे, एक जर इतिहासामध्ये बघितलं तिला देखील एक संदेष्टी किंवा कवी म्हणून गणण्यात आलेला आहे. काय आज आपण ठामपणे म्हणू शकतो का की माझे लेकरं देवामध्ये आहेत, भयामध्ये आहेत, ते देवाच्या सेवेसाठी आहेत, काय आपण म्हणू शकतो का? आज हे जे छोटंसं जे वचन होतं की आपला स्वतःचा विश्वास कसा असावा, आपण आपल्या मुलांना देवाचा विश्वास आपण कसा सांगू शकतो आणि देवावर त्यांना भरोसा कसा ठेवू शकतो, हे जे सुंदरसं जे वचन होतं आज मी ते तुम्हापर्यंत आणू शकले, म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देते. आणि योखोबेदसारखंच आपलं देखील जीवन असावं, आपण देखील आपल्या लेकरांना त्याच्या भयामध्ये त्याच्या वचनामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला परमेश्वर सहाय्य करो, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. आणि ज्या प्रकारे योखोबेदला एक विश्वासू आई हे जे सन्मान मिळाला, तो सन्मान आज आपल्याला मिळणार आहे का याचं आपण परीक्षण करूया. थँक्यू. पुढील वेळ मी पाळक साहेबांना देते. मी पाळक साहेबांना धन्यवाद देते पुन्हा एक वार की त्यांनी हा समय दिला. आम्हाला आमच्या चर्चमध्ये अर्धा तासामध्ये बोलण्याची सवय आहे, त्यामुळे आम्ही तेवढ्या वेळामध्ये हा संदेश दिला. कदाचित इथे तसं नाही आहे, कारण मी देखील या चर्चमध्येच आहे. आणि मी परमेश्वराला धन्यवाद देते की हा वेळ मला दिला. रात्री ॲक्च्युली पाळक साहेबांना सांगितलं होतं संदेश देण्यासाठी, आणि त्यांनी मला विनंती केली. माझी तयारी नव्हती, म्हटलं आता अचानकपणे कसं काय सांगणार, माझ्या नोट्स सगळ्या घरी होत्या आणि देवाचं वचन ते बोलले की तुला द्यायचं आहे. आणि जर त्यांनी सांगितले देवाचं वचन द्यायचं आहे तर मी देखील नाही म्हणू शकले नाही त्यांना. मी परमेश्वराजवळ प्रार्थना केली की तूच मला सुचव की आज मला काय बोलायचं आहे, आणि परमेश्वराने मला सहाय्य केलं, मदत केलं, म्हणून मी देखील परमेश्वराला धन्यवाद देते. सुंदर वचन प्रियानो आपल्या समोर आलेलं आहे. थँक्यू पाळकीनबाई. आणि पाळक साहेबांना सांगितलं आणि पाळकीनबाईंनी वचन दिलं. सुंदर झालं पण देवाचं वचन. अभिनंदन परत एकदा सेवा कार्यासाठी, आणि प्रभू निश्चितच आणखीन उपयोग त्याच एका मंडळीत नाही सर्वत्र देखील करून घे. प्रार्थना करूया प्रियानो. होय प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे विशेष आभार मानत आहोत सुंदरशा वेळेसाठी. आज आम्हाला पुन्हा एकदा आनंद होत आहे प्रभू की तू आम्हा प्रत्येकाच्या हृदयाशी बोललेला आहे. तुझी दासी सेविका प्रभू परमेश्वर हिच्याद्वारे प्रभू तू आम्हा प्रियजनांना वचन दिलेलं आहे. आणि खरोखर प्रभू आम्हीच नाही तर प्रभू परमेश्वर आमची लेकरं देखील, आमची मुलं मुली, नातवंड नाती प्रभू यांना देखील तुझ्या विश्वासात, भयामध्ये, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये प्रभू आम्ही सातत्याने प्रभू वाढ करत राहावी. त्यांची शारीरिकच नाही तर प्रभू मानसिक आणि आध्यात्मिक रीतीने देखील प्रभू आम्ही प्रत्येकाने काळजी घ्यावी. यासाठी प्रभू जे मार्गदर्शन प्रभू वचनातून मिळालेलं आहे त्यासाठी मी आभार मानत आहोत. तरी प्रार्थना करत आहोत प्रभू परमेश्वर, तुझ्या या दासीला आपल्या पवित्र हातामध्ये तू घे. आपल्या पतीबरोबर सेवा करत असताना लागणारं संपूर्ण मार्गदर्शन, आत्म्याचं प्रभू परमेश्वर खरोखर कार्य प्रभू या दोन्ही उभयतांच्याद्वारे करून घे. त्यांना देखील प्रभू ज्या दोन्ही मुली दिली आहेत त्यासाठी देखील आम्ही तुझे आभार मानतो. हे कुटुंब प्रभू तू आशीर्वादाचं कर. विश्वास आहे जो भाग प्रभू परमेश्वर सेवेचा प्रभू त्यांनी उचललेला आहे, त्यामध्ये प्रभू त्यांचं नाही तर प्रभू तुझं गौरव ते करतील आणि तुझ्याच आत्म्याचं मार्गदर्शन घेतील. प्रभू आम्ही प्रभू परमेश्वर प्रत्येकजण तुझ्या पवित्र हातामध्ये स्वतःला सादर करत आहोत. उपस्थित असलेल्या सर्व लहान थोर प्रियजनांना देखील प्रभू जे वचनातून प्रभू परमेश्वर मानणं मिळालेलं आहे तो आशीर्वादाचं कर. या दिवशीच नाही तर प्रभू येत्या आठवड्यामध्ये देखील आम्हा प्रत्येकाबरोबर राहा आणि पुन्हा एकदा तुझ्या वचनाची सेवा करण्यास आम्हा प्रत्येकाला मदत कर. इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातात सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो एकदा आपण उभे राहूया आणि प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणूया. प्रियानो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हा असते, जसे आमच्या ऋणी असरून सोडल्या
तसे तू आमचे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापास सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्मेची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन.